मित्रांनो, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी 12वी पास आहे किंवा 12वी मध्ये शिकताय तर ही संधी सोडू नका, नक्की शेअर करा. कारण की नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NDA मध्ये भरती निघाली आहे. खासियत त्याची अशी, जसं तुम्हाला आर्मी झालं, एअरफोर्स झालं, नेव्ही मध्ये जॉईन करायची आहे तर नक्की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. 2025 साठी नोटिफिकेशन आलेली आहे, अप्लाय करणं सुद्धा सुरू झालंय. सगळी माहिती सांगतोय. तुम्ही ते बघू शकता, 103 पानी PDF आहे. समजायला खूप अवघड आहे, पण अगदी सोप्या भाषेत 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला समजून सांगतोय. कारण की अनेकांच्या कमेंट्स आल्या होत्या, आम्ही 12वी पास आहोत, यावर काही गव्हर्नमेंट जॉब आहे का, किंवा ही जी PDF आहे ती थोडक्यात समजून सांगा. तर तुमच्या कमेंटमुळे हा व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे नक्की लाईक करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. त्याआधी असेच व्हिडिओज पाहिजे असेल, डेली जॉब अपडेट पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकताय, संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यातर्फे हे अपडेट आलंय, भरती निघाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यांची PDF पण आपल्या हातात आहे, वाचू शकताय. नॅशनल डिफेन्स अकॅडमी 2025 साठी ही नोटिफिकेशन आलेली आहे. फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालेलं आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती दिसेल. अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय. पण ही PDF खूप मोठी आहे, 103 पानी PDF आहे. आणि समजायला गेलं तर मला स्वतःला जवळपास अर्धा ते पाऊण तास लागला सगळं रीड करायला, मेन पॉईंट्स काढायला, आणि अगदी सोप्या भाषेत शॉर्ट करून तुम्हाला सांगतोय. जसं की बघू शकताय, महत्त्वाच्या तारखा. अर्ज सुरू झालेला आहे 28 मे पासून आणि शेवटची तारीख आहे 17 जून 2025. मागच्या वर्षी ज्या मुलांनी शेवटच्या दिवशी फॉर्म भरले होते, सर्व्हर डाऊनमुळे तो फॉर्म भरता आला नव्हता, त्यामुळे तारीख सुद्धा वाढून मिळाली होती. पण यावेळेस तसं करू नका. तारीख नाही वाढून मिळाली तर तुमचं नुकसान होईल, 1 वर्ष वाया जाईल. त्यामुळे तुम्ही 10 जून ते 12 जून पर्यंत हा फॉर्म भरून टाकायचा आहे. यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार, एक्झाम कशी होणार आहे ते पण सांगतोय. 28 ते 17 मध्ये फॉर्म भरू शकतोय. त्यानंतर आपली जी परीक्षा होणार आहे ती 14 सप्टेंबरला होणार आहे आणि परीक्षेसाठी फक्त 100 रुपये फी आहे, जी की अत्यंत कमी आहे. आता यासाठी एकूण जागा किती आहे तर तुम्ही ते बघू शकताय. UPSC NDA आणि NA परीक्षा 2025 साठी 406 रिक्त पदे आहे. दरवर्षी 410 406 याच रिलेटेड हे पदे येत असतात आणि यावेळेस 406 आले. यामध्ये बघू शकताय, राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी NDA मध्ये एकूण 370 पदे आहे. म्हणजे लष्कर विंग 208, नौदल विंग 42 आणि हवाई दल म्हणजे एअरफोर्स विंग यामध्ये 120 पदे आहे. आणि नौदल अकॅडमी 10+2 कॅडेट प्रवेश योजना यामध्ये 36 पदे आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, लष्कर विंग साठी म्हणजे आर्मी साठी जर तुम्हाला जॉईन करायचं आहे तर फक्त आणि फक्त 12वी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण आहे, म्हणजे 12वी पास झाला तर तुम्ही आर्मीसाठी अप्लाय करू शकताय, जॉईन करू शकताय. आणि हवाई दल आणि नौदलसाठी जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही 12वी मध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह 12वी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. म्हणजे आर्मी जॉईन करायचं तर फक्त 12वी, आणि एअरफोर्स आणि नेव्ही करायचंय मग तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि मॅथ्स हे विषय पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या तुम्ही 12वीची परीक्षा देणार आहात तरी तुम्ही ते एलिजिबल आहे. म्हणजे या वर्षी सुद्धा तुम्ही अप्लाय करा. मे बी तुम्हाला पुढच्या वर्षी पण चान्स मिळेल, पण या वर्षी तुम्हाला एक्झाम कशी असते, काय असते सगळं समजून जाईल. सिलेक्ट झालं तर वेल अँड गुड, नाही झालं तर तुम्हाला एक अनुभव मिळून जाईल. पुढच्या वर्षी तुम्ही ताकदीने अजून चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकताय. त्यामुळे जे 12वी पास आहे त्यांनी तर अप्लायच करा, जे 12वी शिकतायत त्यांनी सुद्धा संधीचा फायदा घ्या. आता यासाठी वयोमर्यादा काय, तर जसं यांनी सांगितलंय 1 जानेवारी 2007 ते 1 जानेवारी 2010 या दरम्यान तुमचा जन्म झालेला आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. मग पुरुष आहात, महिला आहात, बोथसाठी ते अप्लाय करू शकताय. परीक्षा पद्धत कशी आहे तर सगळ्यात आधी परीक्षेचा प्रकार तुम्ही बघूया. लिखित परीक्षा असणार आहे MCQ स्वरूपात आणि SSB मुलाखत, म्हणजे 2 प्रकार आहे. एक तर तुमची लिखित परीक्षा असणार आहे MCQ आणि दुसरं म्हणजे मुलाखत असणार आहे. परीक्षेचं माध्यम हिंदी किंवा इंग्रजी असेल. गणित विषयाची सगळ्यात पहिले तुमची एक्झाम होते 30. भले तुम्ही लष्कर
मध्ये जाताय, 12वी मध्ये तुमचं सायन्स वगैरे नव्हतं तरी तुम्हाला मॅथ्सची एक्झाम द्यावीच लागेल. तुम्हाला तिन्ही डिपार्टमेंटमधून कुठेही जायचं असेल तरी मॅथ्सचं पहिलं एक्झाम होतो. त्यानंतर सामान्य चाचणी होती 600 गुणांची. ओके, हे 2 एक्झाम आहे, हे तुम्हाला द्यावीच लागतात. म्हणजे एकूण 900 गुणांची ही एक्झाम असते. प्रत्येक पेपरचा कालावधी हा 2.5 तासांचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक गुणांकन म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 इथे तुमचे गुण जे आहेत ते कमी केले जातात. त्यामुळे जे योग्य उत्तर आहे, जे माहिती आहे तेच द्यायची आहे. तर निगेटिव्ह मार्किंगमुळे तुमचा स्कोर कमी होतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं, तर ही upsconline.nic.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. यावरून आपण अप्लाय करू शकतोय. सगळ्यात आधी आपल्याला आपलं तिथे अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर फॉर्म आपण भरू शकतो. पण फॉर्म भरण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, तर पासपोर्ट आकाराचा फोटो जो की 10 दिवसांपेक्षा जास्त जुना नको, लेटेस्ट पाहिजे, स्वाक्षरी पाहिजे, ओळखपत्र पाहिजे आणि शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे 10वी झालंय, 12वी झालंय, जे पण झालंय त्याचे तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे. ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड लागणार आहे, स्वाक्षरी आणि फोटो. त्यानंतर फी किती आहे, तर सामान्य आणि ओबीसी म्हणजे जनरल कॅटेगरी ओबीसीतनं अप्लाय करताय 100 फी आहे. आणि SC ST आणि महिला उमेदवारांसाठी कुठलेही शुल्क नाही आहे, मोफत तुम्ही अप्लाय करू शकताय. निवड चाचणी कशी आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं लिखित परीक्षा होणार आहे गणित आणि JETची. त्यानंतर SSB मुलाखत होईल, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचणी, वैद्यकीय तपासणी म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन होतं आणि त्यानंतर अंतिम निवड होते. तर ज्यांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जॉईन करायचं आहे, फक्त 12वी पास आहात किंवा 12वी मध्ये शिकतायत, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि असे भरपूर सारे जॉब अपडेट आणतोय. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.